आपल्या घरातल्या चुलत्याला आपण अंतर देणार का? ते आहे ना, तो पुढे येत नव्हता कारण ते पुढे बसलेत ना, त्याची चुलते आली. मी म्हटलं आधी मागू जेव्हा दुसऱ्याचं आपण काढून घेतो त्यावेळेला तिथे वाद तयार होतो, तिथे क्लेश तयार होतो आणि त्यावेळेला तिकडे महाभारत सांगायचं एवढं तात्पर्य आहे की आपल्याला शेवटी ताईंना भरघोस मताने आपल्याला दिल्लीला पाठवून द्यायचं आहे. त्याकरता आपल्या सर्वांचं सहकार्य आज तिथे बघते. तरुण मुलं आहेत तिथे, इतकी म्हणजे तरुण युवा पिढी जी आहे. आज तुम्ही स्वप्नेल आहे, तुम्ही सगळे मित्र परिवार आहे, अतुल आहे, सगळ्यांनी तुम्ही आज इथे प्रवेश केला. हे एकच संकेत आहे की आता काळ बदलत चाललेला आहे आणि तुम्ही तरुण आहात पण साहेब पण तुमच्या इतकेच तरुण आहेत. 84 वर्षाचा योद्धा आहे आणि तरुण आहेत ते. त्याच्यामुळे आपण सर्वांनी 84 वर्षाचे जोपर्यंत होणार आहोत ना तेव्हा साहेबांचा आदर्श घ्यायचा आणि साहेबांसारखंच आपण खंबीरपणे सत्याच्या बाजूने लढत राहायचं. बरोबर? त्याच्यामुळे मुलींना तुम्हाला तरुण नवरे पण एखादे दबाव टाकू शकतील की आता इथे पती आहेत का मला माहिती नाही, असतील नसतील. तर चांगलं सांगितलं तू गाडी वाजवायची तर होय म्हणायचं, जर सांगितलं दुसरं चिन्ह वाजवायचं होय म्हणायचं. होय बाबा सगळं करतो बाबा. आतमध्ये गेल्यावर दूध मध्ये आपल्याला जे करायचं बायका नेहमी कशा असतात, नाडी शेवटी सगळ्यांना विचारते ती आवडली का, ती आवडली का, ती आवडली का. शेवटी घ्यायची तू पिवळ्या रंगाची साडी, किती कोणी फुलाय रंगाची. बरोबर? त्याच्यामुळे आपल्या सतत विवेक बुद्धीला विचारा की आपलं मन आपल्याला काय सांगतंय. आपल्या वडीलधाऱ्यांना आपण अंतर देणार का? आपल्या घरातल्या चुलत्याला आपण अंतर देणार का? लक्षात एक लक्षात ठेवा. आज तुम्ही जो निर्णय घ्याल, आज तुमची मुलं बघताय ते तुमचं अनुकरण करणार आहे. आलं लक्षात? एक मिनिट याच्या आधी मी आता उत्तर गावामध्ये गेले होते. ओके, तर त्या गावामध्ये मुलांना मी गेल्यावरती एक तरुण तडफदार मुलगा आतमध्ये चालत आला. आमची सभा चालू होती तर तिथे अण्णा वयस्कर बसले होते. गर्दी होती, भरपूर जागा बसायला नव्हती. आला तो मुलगा, रवींद्र त्याचं नाव आला आणि मला कोणीतरी सांगितलं तू बसला माग बसला. तर माग बसल्यावरती मला कोणतरी काय म्हणालं, तू गावचा सरपंच आहे. आता सरपंच म्हणल्यावरती मला खूप धडकी बापरे तो पद आहे त्याच्याकडे त्याला तर आपण इथेच बसवलं पाहिजे. होय की नाही? आता एवढं मोठे आपण शिकायला लागले ना आपल्या आजूबाजूला काय चाललंय. पदाला जास्त मान द्यायचा, वयाला मानाला काही नाही द्यायचा. आला तो बसला. मी म्हटलं अरे सरपंच पुढे ये. तो बिचारा लाजत बिजत घालत गेलेला आला आणि ते वयस्कर बसले होते त्यांच्या पुढे बसला. त्याच्यानंतर मला वकील साहेब म्हणतात, वकील साहेब आपलं वकील साहेब ते आहे ना, तो पुढे येत नव्हता कारण ते पुढे बसलेत ना त्याची चुलते आली. मी म्हटलं आधी मागे तो पण बिचारा उठला रवींद्र आणि त्याच्या चुलत्याच्या मागे बसला. हे आहेत आपले संस्कार. त्याला म्हणतात आपली भारतीय संस्कृती, जी तुमची माझी आई ते शिकवती. माझी आई काही वेगळं शिकवत नाही, तुमची आई काय वेगळं शिकवत नाही. का वडील पण तेवढाच आपल्यावर संस्कार करतात, हे आपण विसरता कामा नाही. त्याच्यामुळे आज इथे जमलेले शिवसेनेचे असतील दीपक, तुम्ही आला, आवर्जून आला, विसेजी आले, सगळेजण आज इथे उपस्थित आहेत. दिलीप भाऊ आलेले आहेत. तुमच्या बाबतीत जे घडलं ते भीतच घडलं, हरकत नाही. कसं असतं, रामायण आणि महाभारत जेव्हा मी आमचा प्रचार करते लोक खाली ट्रोल करतात, तिकडे म्हणतात तुम्ही रामायण कशाला सांगताय. अरे देवा मी म्हणजे मग मी महाभारत सांगायला पाहिजे होतं का? मला तर आईने शिकवलं होतं श्रीराम मुखामध्ये आणि ओठात आणि हृदयात पण रामच पाहिजे, घरामध्ये पण रामायणच पाहिजे. पण असं नव्हतं ना माहिती की मुखामध्ये श्रीराम म्हणायचं आणि घरोघरी जाऊन महाभारत घडवायचं. ही नवीन आता पद्धत, नवीन ट्रेंड सुरू झालेला आहे मोबाईलवरती. पण रामायणामध्ये आपल्याला सर्वांना माहितीये की ज्याचं स्वतःचं हक्काचं असताना देखील जी व्यक्ती वनवासाला जाती तेव्हा घडतो रामायण. आणि महाभारत केव्हा घडतं, जेव्हा दुसऱ्याचं आपण काढून घेतो त्यावेळेला तिथे
वाद तयार होतो, तिथे क्लेश तयार होतो आणि त्यावेळेला तिकडे महाभारत घडतं. तर आपल्याला हे महाभारत आता इथेच थांबवायचं आहे. त्याच्या पुढे आपल्याला अजून महाभारत घडवायची नाहीये. झालं गेलं खूप झालं. याच्या पुढे आपल्याला काहींना भरघोस मतांनी निवडून आणायचंय आणि या पुरवली गावामध्ये येऊन आपण सर्वांनी गुलाल खेळूया अशीच मी आपल्या सर्वांना आज इथे कळकळीची विनंती करते. आणि पुन्हा एकदा आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने आलात याबद्दल मी आपले खरंच मनापासून आभार व्यक्त करते. एवढं बोलून मी आपली रजा घेते. जय हिंद, जय राष्ट्रवादी, जय आघाडी.